मी असं उदाहरणार्थ देतो. मला असं म्हणायचं आहे की कमिटीच्या माध्यमातून एक असा काहीतरी उपक्रम राबवावा की असावं, येतो का ब असावं, किंवा निदान त्या गोरगरिबांची प्रवेश फी तर परत मिळावी. बरोबर. आमच्या हे गोरगरीब आहेत बघा, ह्यांच्यासारखी गरिबी सर्वांना यावी. तर कसं आहे म्हणजे आता आपण सगळीच आहेत, मी सुद्धा त्यात आहे, मी काही नाही म्हणत नाही, पण ठराविक आपण बैल शोधताना आपल्या मापाचीच बैल शोधतोय, तिथल्या तिथंच आपण खेळतोय, आपल्या गाड्या राहतात, काही वेळा मार खातात. पण खरोखर एकदम लो लेवलचा जो शेतकरी वर्ग आहे तो अक्षरशः म्हणजे नाद तर करायचा आहे, रक्तात आहे, परंतु प्रवेश फी भरून भरून वैतागलाय. अशी एक बैलगाड्याची कुठली तरी एक अशी पद्धत निघते का किंवा या लोकांनी अवर्गातच पळावं किंवा बा इतर लोकांनी निदान 2 ऑप्शन ब वर्गात पळावं, कुठंतरी गुलालाचा चान्स त्या गोरगरिबांना मिळेल. आणि अध्यक्षांनी जरा थोडासा माझ्या या गोष्टीचा विचार करावा. ऐका, ह्याच्यावर एक मुद्दा सांगतो. हॅलो, प्रत्येक ऐकाय का, दादानी अतिशय सूचना चांगली मांडल्या. दादांचे 2 कारखाना आहे, ती एक कारखाना माझ्या नावावर करावा. आता बैल फी भरायची आहे म्हटलं, 2 कारखान्याचा मालक आहे तो. ऐका की, आम्हाला पण वाटतंय तुझा योग कारखाना आमच्या बाऊंचा मुद्दा लय महत्वाचा आहे. त्या करता आहे ना एक सीमी आहे ना सगळ्या टॉपच्या गाड्यांचाच करायचा. आता तेव्हा सामान्य गाडा मालक फायनल राहते. काय करायचं. ज्या टॉपच्या गाड्या आहेत त्या एका सीमीत पळवायच्या. थांबा. म्हणजे ज्या 15 गाड्या फायनल राहतात कंटिन्यू त्यांचे 2 सेमी करा आणि बाकीचे सामान्य गाडा मालक आहेत त्यांचे बाकीचे सीमी राहू द्या. ओ राहुल शेठ, ऐका, प्रत्येक बैलगाडी मालक बैल घेतो, ऐका, प्रत्येक बैलगाडी मालक बैल घेतो गुलालात राहण्यासाठी. मग तो